जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. नमस्कार. आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मला राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवरावजी जानकर साहेबांनी त्यांच्या पक्षातून जिल्हा परिषदेसाठी माझी उमेदवारी जाहीर केली. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानतो. मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आता जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणल्यावर जवळजवळ 15 गावातली आपल्या ही निवडणूक आहे. ही खूप मोठी, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही खूप मोठी निवडणूक आहे. मी एक सर्वसामान्य घरातून मजुराचा मुलगा आहे. मी कुंभारकर आणि इतर सर्व पंचक्रोशीतल्या मतदार आणि सर्व बंधू भगिनींना मी एक नम्र आवाहन करतो की माझ्या कामावर विश्वास ठेवून माझ्यासारख्या गरीब घराण्यातल्या मुलाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून येणाऱ्या निवडणुकीत मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावं, यासाठी मी आज इथं सर्व कुंभारीकरांच्या साक्षीनं तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी आज इथं उभा आहे. बांधवांनो, येत्या 8-10 दिवसात झालेला मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्षाची महाराष्ट्र लेवलला जानकर साहेबांनी युती केली आणि शेगाव जिल्हा परिषद गटाची जागाही राष्ट्रीय समाज पक्षाला सुटली होती. पण काही राजकीय पुढाऱ्यांनी डावपेच करून सांगोलकर साहेबांची उमेदवारी तिथे ठेवली. शेवटच्या अर्ध्या तासात त्यांनी सांगोलकर साहेबांचा अर्ज ठेवला, भरला आणि एबी फॉर्म जोडून त्यांचा अर्ज ठेवला आणि मला जरूर ठेवून असं सांगितले की आपण त्यांचा अर्ज माघारी काढून घेऊ आणि तुमच्या पक्षालाही किसन जंगलेला ही जागा आघाडीतनं सोडू. पण त्यांनी तसं केलं नाही. हा एक मोठा आमच्यासाठी हा एक आघातच आहे. विक्रमदादा सारख्या माणसांनी दिलेला शब्द देखील आज पाळलेला नाही. जानकर साहेबाला शब्द दिला होता, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना शब्द दिला होता, पण तो आज त्यांनी पाळला नसल्यामुळं ना इलाजास्तव मला ही निवडणूक लढण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी मी आज ही निवडणूक लढवत आहे. माझ्या पुढे एक श्रीमंत घराण्यातली, मोठ्या घराण्यातले उमेदवार आहेत. मी एक सर्वसामान्य घराण्यातला मुलगा आहे. पण मी तुम्हाला एवढा एक शब्द देतो की मी 24 तास जनसेवा तुमची सेवेसाठी मी आज कधीही मला फोन करावं, कधीही मला कुठलंही काम सांगा, मी तुमच्या कामाला हजर असणारा कार्यकर्ता आहे. डॉक्टर साहेब असू दे किंवा सांगोलकर साहेब असू द्या, ही कधीही तुम्हाला वेळ तुमच्या सर्वसामान्याच्या लोकांना वेळ देऊ शकत नाही. कारण डॉक्टर साहेबांचा व्यवसाय हा वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे ते दवाखान्यात बघणार. सांगोलकर साहेबांचा हा धंदा, त्यांचं कृषी दुकान मोठं असल्यामुळं ते कृषी दुकानातच, त्यांच्या कृषी दुकानात आपल्याला भेटायचं झालं तर त्यांना वेळ नाही. दुकानात गेले तर त्यांना त्यांचे गिराईक बघावं लागणार आहे. हॉस्पिटलमध्ये गेलं तर डॉक्टरला पेशंट बघावं लागणार आहे. त्यामुळे तुमची कामं होतील असं मला वाटत नाही. पण मी एक असा उमेदवार आहे की तुम्ही मला कधीही भेटू शकता आणि मी तुम्हाला कधीही तुमच्या बांधावर येऊन भेटू शकतो. तुम्ही नुसता फोन केला तर मी तुमच्या दारात येऊन तुमचं काम करून द्यायला आज तयार आहे. माझ्या कोसारी गावात मला माझ्या गावाने भरपूर मदत केली आणि माझ्या पत्नीला गावचं सरपंच बनवलं, मला गावचं चेअरमन बनवलं. सोसायटी आणि ग्रामपंचायत एक हाती सत्ता मला माझ्या गावात दिली आणि मी माझ्या गावात आज जवळजवळ 70 ते 70 कोटीची कामं माझ्या गावात आहेत आणि अजून येणारी 50 कोटीची कामं माझ्या 2 वर्षात पूर्ण होणार आहे. गावाला जाणारे सर्व रस्ते खराब होते, रस्ते होते, खड्डे होते, मुर्मीकरण रस्ते, खडीचे रस्ते. पण मी आज कोसारी ते प्रतापपूर, कोसारी ते सिंगनळी, कोसारी ते गुळवंची, कोसारी ते टिपेळी, कोसारी ते शेगाव आणि आता कोसारी ते कुंभारी रस्त्याचं काम देखील खड्डे भरायचं चालू आहे. आणि तोही रस्ता कोसारी ते शेगाव आणि कोसारी ते कुंभारी वाइंडिंग मध्ये 3-3 फुटां 6 फुटां रोड वाढणार आहे. त्याचंही काम थोड्या दिवसात पूर्ण होईल. मी एक असा कार्यकर्ता आहे की बोलण्यापेक्षा कामावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे. माझ्या गावात शेतीला पाणी असू द्या, पिण्याची पाण्याची सोय असू द्या, माझी शिक्षण व्यवस्था असू द्या, माझ्या शाळेंना एकदा भेट द्या. तुम्ही आमच्या शाळा बघा. तालुक्यात माझ्या शाळेचा द्वितीय क्रमांक आला आहे.
शिक्षणाच्या बाबतीत आणि स्वच्छतेच्या बाबतीत आणि तज्ञ सेवा. मी प्रथम शिक्षणाला महत्व दिलं. पहिल्या सुरुवातीला मी माझी शाळा सुधारली गावातली आणि शाळेच्या माध्यमातून एवढी क्रांती झाली की मला गावातून लोकवर्गणीतून 10 लाख रुपये शासनाचाच फंड पाहिजे असं नाही, पण मी माझ्या माजी विद्यार्थ्यांना, माझ्या गावकरी लोकांना एक आवाहन केले की आपली शाळा सुधारली पाहिजे, आपलं गाव सुधारला पाहिजे. त्याच्या माध्यमातून मी माझी शाळा सुधारल्या. माझ्या गावातली 3 वर्षात 40 ते 50 मुलं शासकीय सेवेत भरती झाले. शासकीय विविध ठिकाणी आज सर्व्हिस करते. आम्ही शासकीय मुलांना कायम प्रोत्साहन देणे, मदत करणे हे आमची एक टीम आहे. त्या टीमच्या माध्यमातून मी करत असतो. तसेच शेतीच्या पाण्यासाठी आम्ही कॅनॉलचं सतत प्रशासनाशी किंवा आमच्या गावातील शेतकऱ्यांची पैसे काढून डीडी काढून पाणी आणायचं आणि शेती सुधारण्यासाठी मी कायमचं शेतकऱ्यांच्या सोबत काम माझं असतंय. मला एक सांगायचं मित्रांनो की वेळ देणारा माणूस पाहिजे. आज तुम्ही पैशाच्या मागे लागताना 1000-2000 रुपये तुम्हाला देतील, पण 5-5 वर्ष ते कार्यकर्ते तुम्हाला शोधावं लागतील. गाडीची खास देखील खाली होणार नाही. पण मी एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता असल्यामुळं मला कुठलाही इगो नाही, कुठल्याही माझ्या डोक्यात नसतंय. कुठेही बसू शकतो, कुठेही उठू शकतो, कधीही फिरू शकतो. मला कशाची भीती नाही. त्यामुळं इतक्या जनतेने, इतक्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला एक मत द्यावं आणि जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी द्यावी. तुमच्या गावाचं देखील मी एक सोनं केल्याशिवाय सोडणार नाही, एक तुमच्या गावातली प्रगती केल्याशिवाय थांबणार नाही. त्यामुळं सर्वांनी माझ्या पाठीमागे उभं राहावं, मला मतदार रूपी आशीर्वाद द्यावा. मी तुमच्या बरोबर सोबत कायम स्वरूपी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे. आज बऱ्याच लोकांचं असं झालंय की ह्या पक्षातून त्या पक्षात जाणे. आज रात्रीत होता भाजपमधून, सकाळी गेला काँग्रेसमध्ये, दुसरी दिवशी गेला राष्ट्रवादीमध्ये. तिथे त्यांची नैतिकता राहिलेली नाही. त्यांना मत मागायचा देखील अधिकार नाही. कारण डॉक्टर साहेब काँग्रेसची उमेदवारी जाहीर होती. डॉक्टर साहेबांनी काँग्रेसचा प्रचार केला होता, त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याचा प्रचार केला होता. पण डॉक्टर साहेबांनी भाजपची उमेदवारी घेतल्यामुळं एका रात्रीत माणूस चांगला कसा झाला, हा माझा सवाल आहे त्यांना. आणि सांगोलकरांनी तर आमच्याच गावचे सांगोलकर, पण 10-20 वर्ष कोळसारीला त्यांनी कधी पाय लावलेला नाही. त्यांचं कुठल्याही गावाच्या कामासाठी, समाजासाठी योगदान नाही. त्यामुळं फक्त इलेक्शन आलं की धनंजयला तिकीट द्यायचे आणि 2 नंबरच्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं आमचा नेता निवडून दिला ना, असा झाला आणि मी काम करतो. आणि 2 नंबरच्या फळीतला नेता देखील तुमच्या कामाला सापडत नाही. फक्त मोठी आश्वासन द्यायची, गोड गोड बोलायचं, मतं घ्यायची आणि समाजात भांडण लावायच्या, फळ्या करायच्या आणि परत मी कसा नेता चांगला ही दाखवून द्यायचं. पण त्या नेत्याच्या घराला जायला रस्ता देखील सळला नसतोय. स्वतःच्या घराला जायला रस्ता नाही, ते गावाला काय करणार आहे. सांगोलकर वस्तीवरचा आणि करांडे वस्तीवरचा 20 वर्षाचा रस्त्याचा प्रश्न त्यांना मिटवता आला नाही त्यांच्या भावकीतला. आणि ती या गटाचा विकास काय करणार आहे. त्या रस्त्यासाठी मी 4 दिवस तहसील कार्यालय, प्रांत ऑफिस जवळ आपण सगळे सर्वसामान्य घरातलीच आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याच्या पाठीमागं तुम्ही सर्वांनी उभा राहून एक चमत्कार करूया आपण सगळेजण म्हणून. त्यांना काय वाटतंय दणदणक्याला ही सगळी आमच्या पाठीमागे येते, आम्ही म्हणेल तशी वागते. त्यामुळे आपली किंमत काय 1000-2000 रुपये नाही. त्यामुळे आपण ठरवा, तुम्ही जनतेने ठरवलं तर काही करू शकतोय. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही मतदान द्यावं. माझं निवडणूक चिन्ह कबशी आहे. कबशीच्या एका 7 तारखेला कबशीच्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी मला विजय करावं. मी तुमचा कायमस्वरूपी ऋणी राहील. तुमच्या कामात सातत्य 24 तास येईल. धन्यवाद.